तर शेतकरी मित्रांनो, आज आपला दिवस 11वा, योजना नंबर 11. बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमे काढलेले आहेत. मागील 2 वर्षात ₹1 पीक विमा होता. त्याच्यामुळे जवळपास 90% शेतकऱ्यांनी पीक विमे काढलेले आहेत आणि त्या विम्याचं स्टेटस कसं चेक करायचं हे बऱ्याच शेतकऱ्यांना जमत नाही. तर चला आज आपण दाखवूया स्टेटस कसं चेक करायचं ते. Googleवर जाऊन आपण पी-एम-एफ-बी-वाय या साइटवर आपण प्रधानमंत्री फसल विमा या साइटवर जाऊन आपण फार्मर कॉर्नरवर जायचं. फार्मर कॉर्नरवर गेल्यावर इथं लॉग इन फॉर फार्मर येते. लॉग इन फॉर फार्मरवर क्लिक करून इथं जो आपला मोबाईल नंबर आपण रजिस्टर केलेला आहे, तो मोबाईल नंबर टाकावा लागतो. त्याच्यानंतर इथं कॅप्चर टाकून रिक्वेस्ट फॉर ओटीपी केल्यावर एक ओटीपी येतो आणि ओटीपी केल्यावर आपण लॉग इन करू शकतो. अशा प्रकारे लॉग इन झाल्यावर आपण असं लॉग इनवर जातो. याच्यानंतर इथं पॉलिसी इयर चेक करायचं. समजा आता मी 2024चा पीक विमा काढलेला आहे. खरीप, रब्बी इथं सिलेक्ट करून घ्यायचं. इथं रब्बीचा पीक विमा ₹29,960 माझ्या खात्यात जमा झालेला आहे. हे आपण इथं पाहू शकतात. हे 2 वेळेस कंप्लीट टाकली होती. टोटल लॉस पर्सेंटेज दिले त्यांनी 80% आपल्याला लॉस दिलेला आहे. ₹39,960 टोटल क्लेम अमाउंट झालेला आहे. आणि हा यूटीआर नंबर किती तारखेला पैसे खात्यात आलेत हे इथं दाखवते. त्याच्यानंतर आपलं पेमेंट मोड झालेलं आहे आधारवर. म्हणजे ज्या बँकेला इथं अकाउंट नंबर दिलेला नाही बँकेचं, ज्या बँकेला आपलं आधार डीबीटी झालेलं आहे, हा आधार नंबर आणि हा अकाउंट नंबर ज्या खात्याला आधार लिंक झालेलं आहे ते इथं माहिती पूर्ण येऊन जाते. जर आपण एखादा पीक विमा समजा आता रब्बीचा पीक विमा मला जमा झालेला नाही, तर इथं आपल्याला टोटल क्लेम नॉट फाउंड दाखवते. हे इथं आता यील्ड बेस दाखवतंय आपल्याला. क्लेम टाइप यील्ड बेस म्हणजेच की पूर्ण नुकसानीवर हे क्लेम झालेला आहे. हा क्लेम आपला सक्सेस झालेला नाही. हा क्लेम आपल्याला मिळणार नाही. तसेच काही आता 2025चे पीक विमे मिळणार आहेत असं सरकारने सांगितलेलं आहे. 2025 निवडायचं. इथं खरीप हंगाम निवडायचा. खरीप हंगाम निवडल्यावर इथं खाली सर्च केलं जाते. आता सोयाबीनचा पीक विमा. इथं क्लेम डिटेलवर चेक करून पाहायचं. क्लेम डिटेलवर इथं शेतकऱ्याचं नाव येते, ॲप्लिकेशन नंबर येतो. क्लेम कॅल्क्युलेट अवेटेड म्हणजे हा पीक विमा सध्या क्लेम कॅल्क्युलेट होतोय. हा पीक विमा मिळणार आहे. अजून पीक विमा मिळालेला नाही. हे आहे 2025चं आणि 2024चा पीक विमा मिळालेला आहे. तसेच आपण मागील जेव्हापासून पीक विमे काढलेत सर्व आपण इथं चेक करू शकतो. त्याच्यानंतर 2023चा इथं पीक विमा काढलेला आहे. इथं पीक विमा मिळालेला नाही. खरीप, रब्बीचा पाहू आपण. रब्बीचाही पीक विमा मिळालेला नाही. अशा प्रकारे पीक विमा आपण चेक करू शकतो.